कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजा असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. गांधी जन्मशताब्दी. गांधी जन्मशताब्दी अतिशय उत्साहाने साजरी केली जात होती. उचललेच तू मूठ मीठवर साम्राज्याचा खचला पाया, मिठास होता महाग भारत, तुझ मुंगीचे कळे मनोगत, तुझ्या हृदयचा उठला ईश्वर, दासमुक्त हा देश कराया, उचललेस तू मूठ मीठवर साम्राज्याचा खचला पाया. वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड पराये जाणे रे. एका स्वरात आम्ही अशी अनेक गाणी म्हटल्याचे आजही आठवते. त्यावेळी गांधीजींचे महत्व आमच्या वयानुसार तेवढेसे पटलेले नव्हते. आज गांधीजींच्या बाजूने आणि विरुद्ध भूमिका घेणारे दोघेही भेटतात. तेव्हा त्या दोघांच्या म्हणण्यातही तथ्य आहे याची जाणीव होते. एकदा एक वेगळाच प्रसंग घडला. मित्रांचे ऐकून मी गांधीला काय कळतंय असं बाबांसमोर बोललो. बाबांनी जवळ बोलवून विचारले, राजू इकडे ये, काय म्हणालास आत्ता? मी पुन्हा गांधीला काय कळतंय असं म्हटल्याचं बाबांना सांगितलं. बाबांनी मला काहीही कळायच्या आत माझ्या 2 मुस्कटात ठेवून दिल्या. आधी गांधीजींपेक्षा कर्तबगारीने मोठा हो आणि मगच योग्य वाटल्यास गांधीजींना अरे तुरे कर. तोपर्यंत याद राख, पुन्हा असं बोलू नकोस. बाबांनी योग्य तेच सांगितले होते. आज 64 वर्षाचा झाल्यावरही मी गांधीजींना गांधीजी या आदरयुक्त नावानेच ओळखतो. ही माझ्या बाबांची कामगिरी की त्यांनी आम्हाला जगातल्या प्रत्येकाशी आदराने, आपुलकीने वागायला शिकवले. ठाण्याला असताना मी बाबांकरता विड्याची पाने पानबिडीवाल्याकडून आणायचो. एकदा बाबांनी 5 पैशाची पाने आणायला सांगितली असताना मी 10 पैशाची पाने आणली. अरे वा, तुला जास्त दिली की माझ्यापेक्षा, बाबा कौतुकानं म्हणाले. मीही खुश झालो बाबांनी आपले कौतुक केले म्हणून. त्या दिवसापासून बाबांना पाणी आणून देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली आणि मीही बाबांना न सांगता आणि खरे तर फसवून 10 पैशाची पानं 5 पैशाची पानं म्हणून देत राहिलो आणि बाबाही
ती घेत राहिले. आम्ही ठाण्याला 4 वर्ष राहिलो. तोपर्यंत माझे हे फसवणे चालू राहिले. पुढे डोंबिवलीला गेल्यावर ते बंद झाले. लाईन लगाओ, जल्दी जल्दी आओ. ठाण्याला लाईन लगाओ, जल्दी जल्दी आओ म्हणत सायकलच्या ट्यूब पासून बनवलेले रबर बँड देणारा एक माणूस प्रभात टॉकीच्या समोर उभा असायचा असं मला आठवतंय. पेन बॉलपेन विकणे हा त्याचा व्यवसाय होता. त्याच्याकडे 1 आण्यापासून ते 5 रुपयापर्यंत पेन विकत मिळायची. मी एकदा 2 रुपये घरून बाबांच्या शर्टाच्या खिशात हात घालून काढले. खरं तर चोरले, पण आता त्याला कसे म्हणणार. त्यातून मी मला आवडलेले इंक पेन आणले. दुसऱ्या दिवशी अनिल पेन विकत घ्यायला त्याच लाईन लगाओ जल्दी जल्दी आओ वाल्या स्टॉल वाल्याकडे गेला. आपका भाई भी कल पेन लेके गया. लाईन लगाओ जल्दी जल्दी आओ वाल्यानं अनिलला माहिती दिली. अनिल घरी आला आणि मला कोळीवाड्याच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वेवर जो पूल आहे त्याच्यावर घेऊन गेला. राजू, तू हे पेन कुठून आणलंस? अनिलनं मला प्रश्न विचारला. मला रस्त्यात मिळालं, पडलेलं होतं. मी घाबरत घाबरत उत्तर दिलं. तेव्हा मी 5वीला तर अनिल कॉलेजमध्ये इंटर आर्ट्सला होता. नाही, मी आज लाईन लगाओ जल्दी जल्दी आओ वाल्याकडे गेलो होतो. तेव्हा त्याने तुला काल असेच पेन विकल्याचे मला सांगितले. असो, त्याचा गैरसमज झाला असेल. पण तुला हे पेन रस्त्यातच मिळालं असेल तर ठीक आहे. तिथे मिळाले तिथे पुन्हा ठेवून ये. आपल्याला दुसऱ्याची वस्तू कशाला हवी? अनिल म्हणाला. मी पेन ब्रिजवरून खाली फेकून दिले आणि पुन्हा असे करायचे नाही असे स्वतःला बजावले. ठाण्याला असताना आणखी एकदा मी बाबांच्या शर्ट मधून पैसे चोरून 15 रुपयांची बॅट, बॉल आणि स्टम्प्स आणले. आज ही रक्कम अगदीच छोटी आणि किरकोळ वाटते, पण या चोरीची गोष्टी आजही मला लागते. त्यावेळी 1 पैसा, 2 पैसे, 5 पैसे अशी 3 प्रकारची आईस्फ्रूट कांडी मिळायची. ते घेण्यासाठी अनेकदा बाबांच्या खिशातून मी सुटे पैसे काढून घेत असे. अशी एकूण चोरी मी 5 वर्षात 100 रुपयांचीच केली असेल, अंदाजे 20 रुपये वर्षाला. पण त्यावेळी 100 रुपयांची किंमत जास्त होती का नाही हा प्रश्न नाही, पण ती चोरी होती याची जाणीव आजही मला वाटते. आणि मी पुढे आयुष्यात अशी चोरी कधीच केली नाही. हिंदू मुसलमान दंगली. ठाण्याला असताना हिंदू मुसलमान दंगली झाल्या. आमच्या घराच्या समोर बाबांच्या ऑफिसमधील मुसलमान सुपरिटेंडंट राहत होता. रात्री 2 वाजता गुंडांची एक टोळी हातात मशाली, रॉकेलमध्ये भिजवलेले बोळे घेऊन ते घर जाळायला आली. त्यांच्या हातात तलवारी आणि भाले होते आणि मुसलमानांच्या विरुद्ध मोठ्याने घोषणा दिल्या. घराला आग लावली, आग भडकली. सरकारी क्वार्टर्स मध्ये राहणारे म्हणून आमच्या घरावरही दगडफेक झाली. त्यावेळी मी 8वीत होतो. आम्ही सारे समोरच्या छोट्याशा झोपडीत बघून भीतीने हा प्रकार पाहत होतो. आपल्या घरावरही त्यांनी हल्ला केला तर? मी बाबांना विचारलं. बाबांनी खुणेनीत चूप राहा म्हणून सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बाहेर पडलो. कोळीवाड्यात अनेक ठिकाणी जाळपोळ झाली होती. एका टांग्यावाल्याचे राहते घरही जाळून टाकले होते. आम्ही दुसऱ्या दिवशी घराला कुलूप लावले. आईचे दागिने, सगळ्यांचे कपडे ट्रंकात भरून घेतले
आणि कोळीवाड्यातल्या त्या घराचा अखेरचा निरोप घेतला. अनिलचा एक मित्र सुहास रानडेची डोंबिवलीला एक बिल्डिंग होती. ती स्वतःची बिल्डिंग होती. लक्ष्मी निवास असं त्याचं नाव. आम्हाला त्यांनी 1 रूम किचनचा एक फ्लॅट तात्पुरताच भाड्याने दिला. आमची सोय रानड्यांनी आपुलकीनं केली होती.